नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रथमतः आज 11 फेब्रुवारी आमच्या सौभाग्यवती कालिंदी मॅडम यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा हिचा मित्र आणि आमचाही मित्रच आहे सुमित जाधव, यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सद्गुरू कृपेने त्याच्या जीवनामध्ये भरभराट, सुखसमृद्धी, ऐश्वर्य येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर अधिक वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण उभयानवी अव्यय म्हणजेच कंजंक्शन याबद्दल जाणून घेतलं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण समान दर्जाची संयोजक अव्यये यांची मुख्य संयोजक अव्ययाचे आपण 4 म्हणजे कोऑर्डिनेटिंग संयोजक अव्यय ह्याचे आपण 4 प्रकार पाहिले. 4 प्रकारांबद्दल म्हणजे संयोजक अव्यय म्हणजे उभयानवी अव्ययांचे एकूण मुख्य दोन प्रकार पडतात. एक आश्रित संयोजक अव्यय म्हणजेच आश्रित उभयानवी अव्यय आणि कोऑर्डिनेटिंग म्हणजे संयोजक उभयानवी अव्यय म्हणजे समान दर्जाची उभयानवी अव्यय. आता समान दर्जाची जी उभयानवी अव्यय आहे म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स याचे एकूण 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये मागच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं कॉम्युलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह. कॉम्युलेटिव्ह आणि कॉप्युलेटिव्ह म्हणजे काय असतं तर एका विधानाला दुसऱ्या विधानाशी जे संयोजक अव्ययाद्वारे जोडलं जातं त्याला आपण कॉप्युलेटिव्ह किंवा कॉम्युलेटिव्ह असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण उदाहरणं पण पाहिली होती, जसं की अँड, ही केम अँड फिनिश हिज वर्क म्हणजे तो आला आणि त्याने त्याचे काम पूर्ण केलेले आहे. आता त्याच्यातच आपण त्याचा दुसरा प्रकार पाहिला होता अल्टरनेटिव्ह और डिस्जंक्टिव्ह. म्हणजे पहिला आपण कॉम्युलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह पाहिला. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या बाबतीमध्ये बोलतोय मी, म्हणजे समान दर्जाचे संयोजक अव्ययाचा आपण कॉप्युलेटिव्ह आणि कॉम्युलेटिव्ह पाहिला. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह म्हणजे काय तर विकल्पदर्शक, जसं आयदर ऑर. आता आयदर ऑरचं उदाहरण द्यायचं झालं तर आयदर यू ऑर युअर फ्रेंड हॅज डन इट. एकतर तू किंवा तुझ्या मित्राने हे केलेलं आहे. नायदर नॉर हरी नॉर हिज ब्रदर डिड इट. हे हरीनेही केलेलं नाही आणि तूही केलेलं नाही असं. किंवा त्याचं आणखी एक, ओह गिव मी माय पेन और पे इट्स प्राईज. एकतर माझा पेन परत कर नाहीतर मग याची किंमत दे. त्याच्याच संदर्भात मी तुम्हाला विकल्पदर्शकाचं आणखी एक उदाहरण सांगितलं होतं की वर्गात शिक्षक शिकवत आहेत आणि तिथे आपण अदरवाईज वापरू शकतो, जसं बी क्वाईट, इथे कॉमा आहे. अदरवाईज आय शॅल बीट यू म्हणजे गप्प बस नाहीतर मी तुला शिक्षा करेल किंवा मारेल. आता ह्या कंजंक्शनद्वारे काय केलं जातं तर पर्याय निवडला जातो. म्हणजे दोनपैकी एक कोणता तरी पर्याय घेतला, एक तर शांत बस नाही तर मग शिक्षा घे. अशा प्रकारे आज आपण त्याचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. म्हणजे पहिला लक्षात आला का तुम्हाला, कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शनचा पहिला प्रकार कॉम्युलेटिव्ह कॉप्युलेटिव्ह, दुसरा डिस्जंक्टिव्ह और अल्टरनेटिव्ह. आता आपण त्याचा तिसरा प्रकार आज पाहणार आहोत ॲडव्हर्सेटिव्ह. आता ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे काय त्याची वाक्य पहिल्यांदा बघू. याच्यामध्ये कोणते कोणते कंजंक्शन येतात तर याच्यामध्ये येतं बट, हाऊएव्हर, त्यानंतर नेव्हरदलेस, ओनली इत्यादी कंजंक्शन येतात. आता बटचं उदाहरण बघा, ही वर्कड हार्ड बट ही फेल्ड. याने मेहनत तर केली पण तो काय झालं. पुढचं बघा, हाऊएव्हरचं उदाहरण बघा, हाऊएव्हरचं उदाहरण, ही डिड नॉट वर्क हार्ड हाऊएव्हर ही पास्ड. नेव्हरदलेसचं एक्झाम्पल बघा, आय एम पुअर नेव्हरदलेस आय शॅल हेल्प यू. ओनलीचं उदाहरण बघा, सिट व्हेअर यू लाईक ओनली
डोंट डिस्टर्ब मी. इथलं जिथे बसायचं तिथे बस, फक्त मला काय करू नको, त्रास देऊ नको. याच्यामध्येच स्टील आणि यट पण येतं बघा. ही इज रिच स्टील यट ही इज मेजर. आता ह्या प्रकारच्या उदाहरणामध्ये किंवा ह्या उभ्यानवी अवयवाद्वारे काय होतं, तर जी दोन वाक्य आहेत जी जोडली जातात, जी एक दुसऱ्याचं काय असतात, विरुद्ध असतात. असं उदाहरणच बघा ना, काय दिलंय त्याने. याच्यात उदाहरण असं दिलं, ही वर्कड हार्ड. त्याने खूप मेहनत केली, बट ही फेल्ड. आणि खूप मेहनत करून सुद्धा काय झाला, नापास झाला. म्हणजे आलं का, विरोधाभास दर्शवणारी जी कंजंक्शन असतात त्याला म्हणायचं ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजे कॉर्डिनेटिव्ह कंजंक्शनचेच हा आपण तिसरा प्रकार पाहिला. आता कॉर्डिनेटिव्ह कंजंक्शनचा चौथा प्रकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे इलेटिव्ह कंजंक्शन्स. इलेटिव्ह, ILLATIV, इलेटिव्ह. आता याच्यामध्ये काय काय कंजंक्शन येतात, तर याच्यामध्ये येतं फॉर, त्यानंतर देअर फोर, त्याच्यानंतर देन, त्यानंतर सो इत्यादी कंजंक्शन्स त्यामध्ये येतात. आता फॉरचा वापर बघा कसा होतो. वी विल डाय फॉर मॅन इज मॉर्टल. आता देअर फोरचं एक्झाम्पल बघा. देअर फोरचं एक्झाम्पल, आय एम बिझी. इथे यांनी हे दिलंय, कॉमा दिलाय किंवा अर्धविराम दिलाय. देअरफोर आय शॅल नॉट गो विथ यू. काय सांगितलं उदाहरणामध्ये, आय एम बिझी, मी व्यस्त आहे. देअरफोर म्हणूनच, आय शॅल नॉट, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. गो विथ यू, मी तुझ्यासोबत जाऊ शकत नाही. लक्षात आलं. देनचं एक्झाम्पल बघा. द फर्स्ट बेल हॅज गॉन, लेट अस स्टार्ट देन. सो बघा कसं वापरतात. ही इज गेटिंग लेट, त्याला उशीर झाला, लेटच्या तिथे अर्धविराम. सो यू शुड स्लीप, त्यामुळे तो झोपला. आता अशा प्रकारचे जे कंजंक्शन असतात, जी काय करतात, ते अशा प्रकारचे जे कंजंक्शन असतात की दोन वाक्यांना जोडतात, पण ज्याच्यावरून काय असतं, एक वाक्य दुसऱ्याचा परिणाम असतो. म्हणजे एका वाक्यावरून दुसऱ्याचा परिणाम असतो. असं उदाहरणच बघा ना. दुसरं उदाहरण बघा, देअरफोरचं उदाहरण बघा. आय एम बिझी, मी व्यस्त आहे. हां, बरोबर आहे. देअरफोर आय शांट गो विथ यू, म्हणून मी तुझ्यासोबत येऊ शकणार नाही, जाऊ शकणार नाही. लक्षात आलं ना. पहिलं वाक्य काय दिलं, सरळ आहे, आणि दुसऱ्या वाक्यावर त्याचा परिणाम दिला की मी व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, परिणामदर्शक म्हणता येईल आपल्याला. एक वाक्य काय असतं, दुसऱ्या वाक्याचा एका वाक्यावर काय असतो, परिणाम दर्शवलेला असतो. आता पुढे महत्वाचं लक्षात द्या, ऑर आणि नॉर यांना वगळून किंवा यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही कोऑर्डिनेटिंग म्हणजे समान दर्जाच्या संयोजकास आपण काय करू शकतो, त्याचा लोप करू शकतो. आणि त्याच्या जागेवरती काय वापरू शकतो, मग एकतर कॉमा वापरू शकतो, किंवा सेमीकॉलन वापरू शकतो, किंवा कॉलन वापरू शकतो. परंतु याचा वापर आपण करू शकतो. जसं बघा, मोहन वेंट आउट टू मीट हिज फ्रेंड. इथे यांनी काय वापरलंय, सेमीकॉलन वापरलंय. कुठे वापरलाय, फ्रेंडच्या तिथे वापरलाय, फ्रेंड. हिज ब्रदर सोहन फिनिश्ड हिज वर्क. बघा वाक्य मी पुन्हा वाचतो. मोहन वेंट आउट टू मीट हिज फ्रेंड, स्वल्प हे कॉमा म्हणा किंवा अर्धविराम म्हणा तिथे. हिज ब्रदर सोहन फिनिश हिज वर्क.
आता हा नियम अशा वेळेला लागू होणार नाही जेव्हा कंजंक्शन वाक्याच्या शेवटी आलेलं असेल आणि कंजंक्शन नंतर म्हणजे उभयानवी अवयव वाक्याच्या शेवटी आलेला असेल आणि त्याच्यानंतर लगेचच पूर्णविराम येईल, अशा वेळेला हा नियम लागू होणार नाही. आता पुढे आपण पाहणार आहोत सबऑर्डिनेटिंग म्हणजे आश्रित उभयानवी अव्ययचे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला कळली असेलच. माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अद्यापही आपण माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्यासाठी व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आपलं एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्या उत्साह वाढवत असतो, स्फूर्ती वाढवत असतं. त्यामुळे भरभरून कॉमेंट्स करा, आपल्या मित्रमंडळींनाही शेअर करा. कंजंक्शन्स म्हणजे उभयानवी अव्यय भाग 2 मध्ये मी आपलं पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आमच्या कालिंदे मॅडमला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे टू ऑल.